आज आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी फक्त व्यापार करायला आली होती, पण बघता बघता तिने एका संपूर्ण देशावरच राज्य केलं. हो, ही अविश्वसनीय वाटणारी गोष्ट आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची. आपण पाहणार आहोत की व्यापाराच्या नावाखाली त्यांनी भारतावर आपलं साम्राज्य नक्की कसं स्थापन केलं. हा प्रश्नच ऐकायला किती विचित्र वाटतो नाही का, की एक कंपनी जी फक्त नफा कमवायला आली होती ती अचानक एका अख्ख्या देशाची शासक कशी काय बनू शकते. चला तर मग ह्या स्रोतांच्या आधारे आपण हाच अविश्वसनीय प्रवास समजून घेऊया. तर ही गोष्ट सुरू होते अगदी 1600 सालापासून. तेव्हा इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिने ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडे व्यापार करायचा परवाना दिला, म्हणजे लायसन्स. त्यांचा उद्देश एकदम सरळ होता. इकडून मसाले आणि कापड स्वस्तात घ्यायचं आणि युरोपमध्ये प्रचंड नफ्याने विकायचं, बस. तेव्हा साम्राज्य वगैरे स्थापन करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात सुद्धा नव्हता. मग व्यापारापासून थेट साम्राज्यापर्यंतचा हा प्रवास घडला कसा? याची सुरुवात झाली 1707 नंतर. जेव्हा मुघल सम्राट औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं ते मोठं साम्राज्य हळूहळू कमकुवत होऊ लागलं आणि भारतात एक प्रकारची राजकीय पोकळी निर्माण झाली. बरोबर याच संधीवर कंपनीची नजर होती. आता 1651 मध्ये कंपनीने हुगळी नदीच्या काठावर आपली पहिली फॅक्टरी उभी केली. पण थांबा, फॅक्टरी म्हणजे आजचा कारखाना नव्हे. त्या फॅक्टरी म्हणजे मोठी गोदामं होती, जिथे बाहेर पाठवायचा माल साठवून ठेवला जायचा. आणि तिथे जे कंपनीचे अधिकारी काम करायचे त्यांना फॅक्टर्स म्हणत. पण खरा टर्निंग पॉइंट आला तो औरंगजेबाच्या एका फरमानामुळे. फरमान म्हणजे एक शाही हुकूम. आणि या एका हुकुमामुळे कंपनीला बंगालमध्ये कोणताही टॅक्स न भरता व्यापार करायची परवानगी मिळाली. जरा विचार करा, ही केवढी मोठी गोष्ट होती. म्हणजे बाकीचे सगळे व्यापारी कर भरतायत आणि यांना सूट. केवढा मोठा फायदा झाला असेल यांना. पण म्हणतात ना, जिथे फायदा असतो तिथे संघर्षही येतो. याच फायद्यामुळे संघर्षाची पहिली ठिणगी पडली. कंपनीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करायला सुरुवात केली आणि मग काय, बंगालच्या स्थानिक नवाबांशी त्यांचे संबंध बिघडायला लागले. सिराजुद्दौलासारखे बंगालचे जे नवाब होते ते काही गप्प बसणारे नव्हते. त्यांनी कंपनीच्या या मनमानीला कडाडून विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की एकतर ही कंपनी टॅक्स चुकवतेय, ज्यामुळे राज्याच्या खजिन्याचं नुकसान होतंय, आणि दुसरं म्हणजे हे लोक परवानगी न घेता किल्ले बांधतायत, जे थेट नवाबाच्या सत्तेला आव्हान देण्यासारखं होतं. नवाबांच्या तक्रारी एकदम स्पष्ट होत्या. ते म्हणायचे, हे लोक कर भरायला नकार देतात, उलट आम्हाला अपमानजनक पत्र लिहितात आणि आमच्या अधिकाऱ्यांचा अपमान करायचा एकही चान्स सोडत नाहीत. आता ह्यातून तणाव इतका वाढला की युद्धाशिवाय पर्यायच उरला नाही. आणि तेच झालं. 1757 मध्ये झालं प्लासीचं युद्ध. हा एक प्रचंड मोठा निर्णायक क्षण होता. पण ऐका, हा विजय काही शौर्याने किंवा लष्करी ताकदीने नाही मिळवला, तर तो मिळवला होता चक्क कपटाने. रॉबर्ट क्लाईव्हने काय केलं, नवाबाचा जो सेनापती होता मीर जाफर त्यालाच फोडलं. त्याला नवाबीचा आमिष दाखवलं. आणि मग ऐन लढाईत मीर जाफरने दगा दिला. त्याने आपली फौजच लढाईतून मागे घेतली. मग सिराजुद्दौलाचा पराभव तर होणारच होता. प्लासीच्या या विजयानंतर सगळं चित्रच पालटलं. कंपनी आता फक्त एक व्यापारी कंपनी राहिली नाही, तर ती एक किंगमेकर बनली. म्हणजे राजा कोण होणार हे आता कंपनी ठरवणार होती. आणि इथूनच सुरू झाला कंपनीच्या राज्यविस्ताराचा दुसरा आणि खरा टप्पा. आता कंपनीने प्रत्येक वेळी थेट युद्ध करण्याऐवजी काही जास्त हुशारीच्या किंवा म्हणा धूर्त पद्धती वापरायला सुरुवात केली. आणि यात त्यांची दोन मुख्य हत्यारं होती. एक म्हणजे तैनाती फौज आणि दुसरं म्हणजे व्यपगत सिद्धांत. तैनाती फौज ही तर एक प्रकारची सापाळा योजना होती, जणू काही एक गोड विष. म्हणजे बघा, भारतीय राजांना सांगायचं की तुम्ही तुमचं सैन्य ठेवाच नका, आम्ही तुम्हाला संरक्षणासाठी आमचं सैन्य देतो. पण ह्या सैन्याचा सगळा खर्च त्या राजानेच उचलायचा. आणि जर तो खर्च देता आला नाही तर आपल्या राज्याचा काही भाग कंपनीला देऊन टाकायचा. ह्या सापळ्यात अडकून अनेक भारतीय राज्यांनी हळूहळू आपलं स्वातंत्र्यच गमावलं. पण सगळेच काही याला बळी पडले नाहीत. म्हैसूरच्या टिपू सुलतानासारख्या शासकांनी हे असलं काही मान्य करायला साफ नकार दिला. त्याने कंपनीला इतका कडवा विरोध केला की त्यांच्या 4 युद्ध झाली. शेवटी 1799 मध्ये टिपूचा पराभव झाला. पण यातून कंपनीने सगळ्यांना एकच मेसेज दिला, आमच्या आडवं जो कोणी येईल त्याला आम्ही चिरडून टाकू. आणि त्यानंतर आलं लॉर्ड डलहौसीचं व्यपगत सिद्धांत. हे तर एक अत्यंत वादग्रस्त धोरण होतं.
नियम एकदम सोपा. जर एखाद्या राजाला नैसर्गिक पुरुष वारस म्हणजे मुलगा नसेल तर त्याचं राज्य दत्तक मुलाला मिळणार नाही. ते थेट कंपनीच्या ताब्यात जाईल. याच नियमाखाली सातारा, नागपूर, झाशी अशी अनेक राज्य कंपनीने गिळंकृत केली. आणि या धोरणांचा परिणाम किती भयानक होता हे या नकाशांवरून स्पष्ट दिसतं. जरा बघा, हा 1797चा नकाशा. यात जो लाल रंग आहे तो कंपनीच्या ताब्यातला प्रदेश आहे. किती कमी आहे नाही का? आता जरा 1840चा नकाशा बघा. फक्त 40 वर्षांत हा लाल रंग किती पसरलाय. कंपनीच्या विस्ताराची गती अक्षरशः अविश्वसनीय होती. आणि 1857 येईपर्यंत तर चित्र पूर्णपणे पालटून गेलं होतं. जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंड कंपनीच्या नियंत्रणाखाली आला होता. जी कंपनी फक्त नफा कमवायला आली होती ती आता एका देशाची मालक बनली होती. ओके, तर आता एवढा मोठा प्रदेश तर जिंकला, पण त्यावर राज्य करणं, प्रशासन चालवणं ही एक वेगळीच डोकेदुखी होती. यासाठी कंपनीला आता एक पूर्णपणे नवी सिस्टम, एक नवी शासन व्यवस्था उभी करायची होती, अर्थातच जी त्यांच्या फायद्याची असेल. आणि यातला सगळ्यात मोठा मास्टरस्ट्रोक होता 1765मध्ये दिवाणी मिळवणं. दिवाणी म्हणजे काय? तर बंगाल, बिहार आणि ओरिसामधून टॅक्स म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार. याचा अर्थ असा की आता कंपनीला इंग्लंडहून पैसे आणायची गरजच नव्हती. ते भारताच्याच पैशांवर भारतावर राज्य करत होते. किती हुशारीने खेळलेला डाव होता हा. या पैशातूनच मग कंपनीने प्रशासनाचे एक एक स्तंभ उभे केले. प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी म्हणजे सिव्हिल आणि फौजदारी म्हणजे क्रिमिनल कोर्ट सुरू केली. वॉरेन हेस्टिंग्स सारख्या गव्हर्नर जनरल्सनी यात खूप सुधारणा केल्या आणि या सगळ्याला साथ देण्यासाठी तयार केली एक मोठी फौज, ज्यात सैनिक भारतीय होते, ज्यांना शिपाई म्हटलं जायचं, पण त्यांचे अधिकारी मात्र ब्रिटिश होते. तर अशी होती ही एका कंपनीनं देश जिंकण्याची कहाणी. खरं तर या एका घटनेनं भारताच्या इतिहासाला असं काही वळण दिलं की त्याचे परिणाम आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न आजही आपल्यासमोर उभे आहेत. फक्त एक आकडा सांगतो म्हणजे ह्याच्या विशालतेची कल्पना येईल. 63%. हो, 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय उपखंडाच्या तब्बल 63% भूभागावर थेट राज्य स्थापन केलं होतं. हा एकच आकडा सगळं काही सांगून जातो. आणि हे जे चित्र आहे ते ह्याच बदलाचं प्रतीक आहे. 1857च्या मोठ्या उठावानंतर शेवटचे मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना अटक करण्यात आली आणि ह्या एका घटनेसोबत जुन्या भारतीय व्यवस्थेचा अंत झाला. इथून पुढे कंपनीचं राज्य संपलं आणि भारतावर थेट ब्रिटिश सरकारचं म्हणजे ब्रिटिश क्राऊनचं राज्य सुरू झालं. ही संपूर्ण कहाणी ऐकल्यावर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनात येतो की जेव्हा एखादी खाजगी कंपनी जी फक्त नफ्यासाठी बनलेली असते ती जेव्हा सरकारसारखं वागायला लागते तेव्हा काय होतं? याचे परिणाम काय असू शकतात? हा प्रश्न जितका तेव्हा महत्त्वाचा होता तितकाच तो आजही आहे.